गट संसाधन केंद्र अंतर्गत तालुका स्तरावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील 6 महिन्यापासून मानधन थकले असल्याने महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटनेने आज 1 जूनपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केलेले आहे. सातारा जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देत कर्मचारी प्रतिकात्मक धरणे आंदोलनास बसलेले आहेत. जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणारे गट समन्वयक व समूह समन्वयक हे कर्मचारी 2012 पासून कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2025 पासून आजपर्यंत वेतन मिळाले नसल्याने आर्थिक संकट अधिकच गडद झालेले आहे. प्रवास खर्च, मुलांचे शैक्षणिक शुल्क, कुटुंबाचा दैनंदिन खर्च आणि आरोग्यविषयक गरजा भागवणे कठीण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचाऱ्यांच्या समोर गंभीर अडचणी निर्माण झाल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केलेले आहे. प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्याची मागणी करत संघटनेने शासनाला 30 मे पर्यंत मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही मानधन न मिळाल्याने 1 जूनपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने 8 जून रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापासून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पायी यात्रा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 9 जूनपासून मानधन मिळेपर्यंत जिल्हा स्तरावर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. प्रलंबित मानधनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे. विनोद काळभोर, गट संसाधन केंद्र, पंचायत समिती पाटण, जिल्हा सातारा कर्मचारी आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने 1 जूनपासून या ठिकाणी काम बंद आंदोलन आणि जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा निर्णय या ठिकाणी आमच्या कर्मचारी संघटनेने घेतलेला आहे. आमच्या संघटनेची या ठिकाणी अशी प्रमुख मागणी आहे की आम्हाला गेले 6 महिन्यापासून सर्व कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेलं नाही. आज या ठिकाणी 6 महिने झाले सर्व कर्मचारी अतिशय हजेरीने या ठिकाणी आपला जो फील्ड वर्कवर जॉब दिलेला आहे तो पूर्णपणे करत आहेत. परंतु या ठिकाणी मानधन नसल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्यावरती अतिशय बेकारावस्था झालेली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण असेल, इतर ज्या काय गरजा आहेत त्या गरजा भागवणे सुद्धा मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आज या संघटनेने आमचा हा निर्णय घेतलेला आहे आणि मी शासनाला कृपया विनंती करतो की त्यांनी या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मागण्यांचा प्रामुख्याने विचार करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.